महत्वाची बातमी आहे पुण्यातून। पुण्यात गाड्यांच्या तोडफोडींचं सत्र सुरूच आहे। विश्रांतवाडीच्या धानोरी भागात गाड्यांची तोडफोड करण्यात आली। हातात कोयता घेऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या उभ्या गाड्या फोडण्यात आल्या। पुणे पोलिसांना कोयता गँग आवरता येत नाहीये का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। विश्रांतवाडी येथील धानोरी भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गँग सक्रिय आहे। परिसरात दहशतीचं वातावरण आहे। रात्रीच्या वेळी हातात कोयते घेऊन फिरत काही अज्ञात तरुण गाड्यांची तोडफोड करतायत। यामुळे नागरिक हैराण झालेले आहे। पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। पुण्यात याआधीही अनेक वेळा गाड्यांच्या तोडफोडीची बातमी समोर आली होती। त्यानंतर अजूनही अशाच बातम्या समोर येत आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रीतम, आपण पाहतोय याआधीही पुणे पोलिसांनी अशा घटनांसंदर्भात कठोर पावलं उचलणार अशी ग्वाही दिली होती, मात्र तरीही या घटना घडताना दिसताय। काय अधिक माहिती, पोलिसांकडून काय स्पष्टीकरण येत आहे? प्रणिता, कसं की जी मुलं तोडफोड वगैरे करतात ती अल्पवयीन असल्यामुळे त्यांना कायद्याच्या बाजूने देण्याच्या अंतर्गत काही नियमांनुसार ताब्यात घेतं किंवा काहींना ताब्यात घेता येत नाही आणि समोर दिली जात आहे। खरं तर पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। विश्रांतवाडी परिसरात धानोरी भागात अज्ञात तरुणांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। हे आपल्याला सीसीटीव्ही मध्ये आता त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 5 ते 7 चारचाकी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यातील सर्वात जास्त नुकसान स्कॉर्पिओचं झालेलं आहे। स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून रात्रीच्या वेळी कोयते घेऊन तरुण हातात फिरत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। दरम्यान संबंधित वाहन चालकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे। तक्रार देखील दाखल करण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये पुढील तपास जो आहे तो पुणे पोलीस करताना पाहायला मिळत आहे। जी प्रीतम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरू आहे। कोयता गँग पुण्यात अनेक भागात सक्रिय आहे आणि याच कोयता गँगने विश्रांतवाडीच्या धानोरी भागात गाड्यांची तोडफोड केलेली आहे। हातात कोयता घेऊन रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत।